शकत नाही. त्यामुळे नेहमीच आम्हाला कुणालच्या कार्यक्रमाला आम्ही कधीही, मला वाटतं महिला आघाडी म्हणा किंवा मंत्री म्हणा, कोणीही कधीही त्याला नाकारत नाही आणि कुणाल जेव्हाही आम्हाला आग्रहाने निमंत्रण देतो तर आम्ही सर्वजण प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतो. ही कुणालची उल्लेखनीय कामगिरी पक्षातली खूपच छान आहे. असंच कुणाल तुम्ही पुढे कार्य करत राहा आणि आपलं जे आहे तत्व, जे 100% जे आपण काम करतो त्यातलं 80% समाजकारण असतं आणि हे तुमच्या कार्यातून दिसून येतं. त्यामुळे तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या स्पर्धेला हजेरी लावली, या स्पर्धेची शोभा वाढली. आज धर्मवीर चषकाचा पहिला दिवस आहे आणि अखंड महाराष्ट्रात या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते. कुणालबाई सरमळकर यांची ही मानाची स्पर्धा चालू असणारी महत्वाची मॅच पाहतोय आपण. बॅटिंगसाठी योगेश पवार, काय मारलाय, जबरदस्त फटका. फक्त पाहूया दिशा कुठे आहे. एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 वर्षापूर्वी याच मैदानात मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल जिंकली होती योगेश पवार यांनी आणि विशेष म्हणजे त्याच वर्षी 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा योगेश पवार यांनी केला होता. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ते आहेत. एका बाजूला दीपक सिंग आणि कंपनी, सुनीता स्मृती हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला तेवढाच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय, रायगड ग्रामीण कृष्णा 11. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत एका बाजूला योगेश पवार आहेत, महाराष्ट्र रणजीपटू. जोडीला डोंबिवली परिसरातील एक दर्जेदार खेळाडू ऋतिक पाटील आहेत. शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांचं या ठिकाणी झालेलं आगमन. रवी बुंबक बॉलिंगला. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपीलही या ठिकाणी अगदी जोरदार केलं गेलं, त्याचा प्रभाव पंचांवर नाही पडला, परंतु डॉट बॉल केलाय. रवी बुंबक चांगली गोलंदाजी करतायत. पहा थोडंसं जखडून ठेवलंय रवी बुंबक. आज नाही तर कित्येक वर्ष आपण बॉलिंग करताना पाहतोय. हो हो हो, हे सगळे देवफ्रेंड्स. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळतायत. फिल्डर आले तिकडे. एक धाव मिळेल. थोडासा बॉल बाजूला गेलाय आणि दुसरा धावेसाठीचा कॉल दिलाय आणि थ्रो चांगला केला खरे, परंतु 2 धावा तिकडे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिली ओव्हर संपलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 7. म्हणजे थोडंसं कंट्रोल धावसंख्येला पाहायला मिळतोय. रायगड ग्रामीण कृष्णा 11, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते सुनीता स्मृती. एका बाजूला कल्लीबाई यांची टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला दीपक सिंग यांची टीम. आणि त्यामध्ये सुरू असणारा हा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांनी शनिवार असून सुद्धा एवढी गर्दी केली आहे. या मैदानाचं नेहमीच वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याकडे मुंबईला मॅचेस असल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी होतेच होते. आज शनिवारी एवढी गर्दी आहे, उद्या किती गर्दी होईल. ऋतिक पाटील याही खेळाडूने थक्क करणारा परफॉर्मन्स केलाय. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या ओव्हरसाठी येत आहेत छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातून आणि फुलंब्री या तालुक्यातून येतोय हा खेळाडू. प्रदीप निकम यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील मोरे साहेब. हो हो, स्ट्रोक खेळलाय, पिक केला बॉल आणि सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. वा वा वा, अफलातून फटका, सिक्सर. आणि ऋतिकने या बॉलला लांब 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 पाठवलंय 6 धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर 13 वर आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. दुसरं षटक. आणखीन एक, पुन्हा एकदा खेळले, परंतु या वेळेला फटका फसलाय आणि प्रदीप घेत आहेत विकेट.
प्रेम अजूनही जिवंत आहे, त्यामुळे विशेष सन्मान केला जातोय, अजूनही खेळला जातोय त्यांच्याकडून. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे. नक्कीच साहेब, तुमचं क्रिकेट खेळावरचं प्रेम आज देव फाउंडेशनच्या माध्यमातून एक विशेष सन्मान केला जातोय. नक्कीच, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे ना, कधीच कुणाला लहान मोठे साऱ्यांना वेड लावतं, त्या खेळाचंच नाव आहे क्रिकेट. बघा, विशेष सन्मान केला जातोय शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे. नक्कीच शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तेच आज आपण पाहतोय कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून. वा सागर भाऊ, महत्वाची मॅच आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात 4 षटकांचा असणारा हा सामना आपण पाहतोय. प्रदीप निकम, हा बॉल थोडासा लांब आपटला होता, जाईल पाठीमागे, उसळी जास्त होती, त्यामुळे व्हाईट बॉल आहे. आणि सर +1 आहे ना? यस, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 2, धर्मवीर चषक पाहायला मिळतोय आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वांद्रे, मुंबई, ज्याला कोलगेट मैदान देखील म्हणतात. आणि आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने, फिल्डर पाहत राहिले, पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय चैतन्य पाटीलने. षटकार. चैतन्य पाटील उरण तालुक्यातील टाकी गावचा असणारा हा फलंदाज. गेल्या वर्षी रायगड प्रीमियर लीगचा मालिकावीराची मोटरसायकल जिंकली पावसाळ्यामध्ये आणि चर्चेत आला. याही पावसाळ्यात एक मोटरसायकल जिंकली आहे या युवा खेळाडूने. बॅटिंग करतायत चैतन्य पाटील. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि जोपर्यंत फेकी होईल 1 रन कंप्लीट झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? 22 धावा धावफलकावर. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलला माझ्या मते षटकार मारल्यामुळे 60 धावा झाल्या होत्या, बरोबर ना? समोर समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. वा वा वा, काय मारलाय, मोजून मापून समोरच्या दिशेने बॉल जातोय. सीमा रेषा पार. 4 चौकार. आणखीन एक जबरदस्त हिट. ओ हो हो हो, काय मारलाय योगेश पवार. पवार पॉवर येतोय. सिक्सर. ठिकाणी या धर्मवीर चषकाला शुभेच्छा देण्यासाठी कोकण नगर गोविंदा पथक, ज्या पथकाचा विश्वविक्रम झाला, त्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विकी कोचरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय धर्मवीर चषकात. नक्कीच साहेब, असंच या क्रिकेट खेळावर प्रेम राहू द्या आणि नक्कीच कुणालभाईंना तुमची साथ राहू द्या. तसेच पार्लेश्वर गोविंदा पथक आणि पार्लेश्वर ढोल ताशा पथक याचे सर्व चेतनजी बेलकर साहेब यांचाही सन्मान केला जातोय. नक्कीच या धर्मवीर चषकात तुम्ही आलायत. आज कामगार झुंजार नेते आणि विभाग क्रमांक 7 चे डॅशिंग विभाग प्रमुख, पूर्ण मुंबई नगरीत जर शिंदे साहेबांवर प्रेम करणारे लाडके विभाग प्रमुख म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, ते कुणालभाई सरमळकर यांच्या धर्मवीर चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सर्वच धावसंख्या 32 झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 32 झालेली आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि अमय आगासे आलेत बॉलिंगला. ऑप्टमच्या बाहेरून थोडासा जास्त बाहेर होता, त्यामुळे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत.
विविध गोविंदा पथकं येत आहेत. कोकण नगर ज्यांनी देखील इतिहास घडवला आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. कोकण नगर गोविंदा पथक आपल्याला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील सगळीच, कारण मराठमोळा सण आहे दहीकाला उत्सव, दहीहंडी, आणि त्याच्या देखील सगळ्या आमच्या या गोविंदा पथकांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 10 थर मात्र रचण्याचा विक्रम ज्या कोकण नगरने केला त्यांचे या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. अमयचा एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 33 वर स्थिरावलेली आहे. तो खेळलाय, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय, खूप उंच गेलाय, फिल्डर तिकडे पोहोचतायत अगदी वेगामध्ये, परंतु बॉल थोडासा पुढे होता. 2 धावा तिकडेही घेतल्या जातील. 4 षटकांमध्ये किती धावसंख्या बनवली जाईल याची देखील चर्चा आहे इकडे. 35 धावा धावफलकावर. चैतन्य पाटील 9 वर खेळतायत, योगेश पवार 15 वर खेळतायत कित्येक वर्ष. आणि हे पहा मुंबईकर, चाकरमानी मुंबईकर, क्रिकेटचे क्रेझी, क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटचं वेड तुम्हाला मुंबईत पाहायला मिळेल. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, मिड विकेटच्या दिशेने ढकललाय, 1 रन मिळेल. आणि कदाचित पहिल्या प्रयत्नात, परंतु बॉल थोडासा बाजूला गेला आणि लगेच दुसरीचा कॉल दिलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 4 ओव्हरची आहे ही मॅच आणि चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. धावसंख्या 37 वर आहे. सदोतीस धावा धावफलकावर आहेत. ओहो, समोर खेळायला गेले, फटका फसलाय आणि तिकडे येत आहेत अक्षय पाटील, पकडतायत कॅच, विकेट आली आहे. अमयला यश मिळतंय, चैतन्य आउट. वाह, उस्मान पटेल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक वलयांकित नाव, ज्या खेळाडूला पाहण्यासाठी सुद्धा कित्येक वर्ष गर्दी झाली. आज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये रायगडचे टायगर उस्मान पटेल इन ऍक्शन. योगेश पवार आहेत पेनचे खेळाडू. जोडीला जर पाहिलं तर तळोजाचे स्टार उस्मान पटेल बॅटिंगसाठी आलेले आहेत. उस्मान पटेल इन ऍक्शन. 37 धावा धावफलकावर आहे. अमय आगाशे, पहिलाच बॉल, उस्मान पटेल रायगडचा टायगर. अगदी कुणाल भाईंच्या उस्मानचा पहिल्याच बॉलवरचा 6 आवडला का? आणि आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पब्लिक चॉईस प्लेयर असतात काही, त्यातील हे एक नाव आहे उस्मान पटेल. भाऊला षटकार चौकाराची भाषा आवडते आणि पहिलाच बॉल लांब पाठवलाय. धर्मवीर चषकात उस्मान इन ऍक्शन. परंतु मीरा बाइंदरचे हे अमय आगाशे नामक गोलंदाज देखील काही कमी नाहीयेत. धावसंख्या 43 झाली आहे. उस्मान, हा बॉल एसटी रक्षकांकडे जाईल. षटकं संपलेली आहेत या ठिकाणी 3 आणि धावसंख्या झाली आहे 43. 1 ओव्हर शेवटची बाकी आहे. पाहूया किती रन बनतील. सुनीता स्मृती एका बाजूला आहे, दीपक सिंग आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते कल्लीबाईंची टीम आहे, अमीन कृष्णा 11. हॅलो, या ठिकाणी या धर्मवीर चषकाला दरवर्षी
सहकार्य करणाऱ्या आणि निमंत्रण दिलं की ताईंनीच सांगितलं की प्रत्येक निमंत्रणाला ताई उपस्थित असतात, त्यामुळे शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांचा सन्मान भक्तिताई भोसले यांच्या हस्ते केला जाणार आहे. त्याही या विभागाच्या विभाग प्रमुख आहे. साऱ्या महिला रणरागिणी या ठिकाणी उपस्थित राहतात, कारण एकनाथ शिंदे साहेबांचा हा पक्ष शिवसेना घराघरात पोहोचली जाते. बघा, महिलांचं नेतृत्व आहे. नक्कीच ताईंना शुभेच्छा असतील. आपण दरवर्षी वेळात वेळ काढून धर्मवीर चषकाला शुभेच्छा देत असतात आणि कुणालभाई सरमळकर तसेच पल्लवीताई सरमळकर यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला कलाताई उपस्थित राहतात. त्यांचा सन्मान केला जातोय धर्मवीर चषकामध्ये. व्हाईट बॉल, धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 44 वर. ओहो, आणखीन एक बिग हिट. ओहो, तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉल सीमारेषा पार जातोय 4 धाबांसाठी. धावसंख्या पुढे गेली आहे. याच मैदानात मालिकावीराची मोटरसायकल जिंकली होती काही वर्षापूर्वी या स्पर्धेत. हा बॉल थोडासा लांब टाकलाय, लांब आपटलाय, त्याला उसळी पाहायला मिळाली. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाते आणि धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली आहे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. चार षटकांच्या या मॅचेस आहेत. धर्मवीर चषकाचा आज महत्वाचा दिवस आणि काय प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. मान्यवरांची मांदियाळी. वाह, आणखीन एक पूल केलाय आणि हाही पूल सक्सेसफुल. सिक्सर. योगेश पवार यांना पूल सम्राट म्हणतात आणि आणखीन एक जबरदस्त पूल या ठिकाणी केलाय त्यांनी आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. दर्जेदार क्रिकेट, लेदर बॉलचं, टेनिस बॉलचं, रबर बॉलचं विशेषतः पाहण्यासारखं असतं. आणि मागील 3 वर्षामध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये दरवर्षी त्यांनी मोटरसायकल जिंकली आहे. गेली 3 वर्ष 3 मोटरसायकल रबर बॉलच्या सुद्धा त्यांनी जिंकल्यात. तो खेळलाय खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एक धाव तिकडे घेतली जाईल आणि अजूनही इकडे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 57 झालेत. उस्मान पटेल ज्यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय आणि दुसऱ्या डावात सुद्धा या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. खोलवा टप्प्याचा बॉल आणि इकडे दांडी गुल, विकेट आली आहे. सूरज पाटील आलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन महत्वपूर्ण चेंडू बाकी आहेत. 60च्या पुढे ही धावसंख्या जाईल का?
57 धावा धाव फलकावर आहेत. आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना. अलिबागचे अक्षय तर बॅटिंगसाठी पनवेल तालुक्यातील वाघिवली वाडा या गावचे असणारे हे बॅटर आहेत सूरज पाटील. पहिला बॉल जातो एसटी रक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल आलाय 57 धावा धाव फलकावर आहेत. आणखीन एक चांगला बॉल आणि इकडे धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 58. विजयासाठी पाहिजेत 59. धन्यवाद चंदू सर, धन्यवाद हरेश सर. देव फ्रेंड्स वांद्रे आणि विभाग प्रमुख कुणालजी सनबळकर यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2026 7व्या पर्व आणि आजच्या पहिल्या दिवसातली महत्त्वाची लढत. सुनीता स्मृती ठाणे संघाने जिंकलो टॉस, घेतली फिल्डिंग. रायगड ग्रामीण कृष्णा 11 संघान 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावा जमवले 58 आणि 24 चेंडूमध्ये 59 धावांचा पाठलाग. 24 चेंडू आणि 59 धावा, एक रन सुद्धा महत्वाचा असा. कारण या आधीची जी मॅच होती त्या मॅचमध्ये 55 धावांचा टार्गेट होता. NP स्पोर्ट परी पॅकर संघाने शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून टार्गेट तर पार केला, पण टोटल 60 रन केले. त्यामुळे या राऊंड मधले सध्याचे हायएस्ट रन असतात ते 60. चला पंचांगा विनंती, हा सामना लवकर चालू करा, कारण सूर्य पश्चिमेच्या दिशेन अस्ताच्या बाजून मार्गक्रमण करताना खेळाडूंका विनंती असा, प्रॅक्टिस बंद करा, पंच मैदानाचा ताबो घ्या, सामना चालू करा. कारण यानंतर अजून 2 महत्वाचे मॅचेस बाकी आहेत. त्या मॅच नंतर करताला उद्या या टुर्नामेंटच्या ग्रँड फिनाले मध्ये कोण खेळताला. विरुद्ध प्रिवन शौर्य हर्षित नायगाव या सामन्यान उद्याचा दिवस सकाळच्या सत्रामध्ये सुरू होतो. त्या पाठोपाठ श्रेया 11 बांद्रे वर्सेस माको अजीज कृष्णा 11, त्यानंतर सिल्वर स्टार भिवंडी स्वादी 11 वांद्रे, LB समर्था मालेगाव वर्सेस ओमसाई वांद्रे, आणि त्यानंतर Y11 नवी मुंबई आणि रॉयल स्टनर विक्रोडियन्स. उद्याच्या दिवसातले 10 संघ आपल्या अस्तित्वाची लढाई घेऊन सकाळपासून संध्याकाळच्या सत्रात परत एकदा तुमचा बघितलं तर ऋतिक पाटीलचे 3 बॉल मध्ये 7 रन्स,
चैतन्य पाटीलचे 6 बॉलमध्ये 11 रन्स, त्याचा होतो एक सिक्सर ऋतिक सरकोच. उस्मान पटेलने पहिल्याच बॉलवर मारलेलो नाकार मुटको, 3 बॉलमध्ये त्याचे 6 रन्स आणि या सगळ्यांवर कडी केली ती योगेश पवारने. 10 बॉलमध्ये 26 रन, या 26 धावांमध्ये 2 उत्तुंग गगनचुंबी षटकार आणि 2 कडक चौकार. या मैदानावर मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल जिंकल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेलो खेळाडू आणि रेनी क्रिकेट पावसाळी क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या कामगिरी तोड नाही. असा नुकतीच संपलेली नरे पार्क मैदानावरची महेश चेनवणकर रवी चेनवणकर बंधूंची स्पर्धा सुद्धा महेश आणि रवीच्या स्पर्धेत सुद्धा दमदार कामगिरी करणारो योगेश आणि त्याच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या. स्क्रीनवर बघा, ही मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल. किती सुंदर क्षणचित्र या स्पर्धेच्या निमित्तानं. मुंबईचा दर्शन सुद्धा प्रोलिंग स्पोर्ट, धन्यवाद प्रोलिंग स्पोर्ट, विपुल पंडुलकर आणि त्याची पूर्ण टीम. स्पर्धेच्या क्षणचित्राबरोबरच मुंबईचा दर्शन सुद्धा घर बसल्या जगभरातल्या प्रेक्षकांसाठी. रितेश जोशी राईट हँड बॅटर, सलामीसाठी त्याला साथ देताना अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर प्रसन्न पाटील. डावकुरात्याच्या या बॅटरकडे जबाबदारी पहिल्या ओव्हरीची. पहिल्याच बॉलवर लांब लचक शॉट, क्रॅम्प तर इले पायात, पण पायात क्रॅम्प येताना चेंडू मात्र खूप लांब पिटाळलो. षटकारांत सुरुवात झाली इनिंगची घाऊक स्वरूपात. कडसून आणि त्यानंतर थोडंसं क्रॅम्प्समुळे विवळताना प्रितेश. ॲक्शन रिप्ले आपण बघितलो. या षटकाराचं पूर्ण बॉडी स्ट्रेच केली, बॉलच्या टप्प्यापर्यंत आपलं पुढचं पाय नेलो. बॉटम हँडचा वापर, खांद्याची प्रचंड ताकद लावली, मिडल केला आणि मिडॉनच्या छपरावरसून चेंडू पिटावलो मॅक्झिमम पहिल्याच बॉलवर. मोठो जगन्नाथ कठीण होता. पहिल्या बॉलवर प्रितेशने षटकार लगावलो, आपले इरादे त्यांनी स्पष्ट केले. प्रसन्न पाटील सारख्या एका मातब्बर खेळाडूचं स्वागत केलं या षटकारात. एक दमदार सुरुवात. 4 ओव्हरीमध्ये 59 म्हणजे प्रति षटकामागे 15च्या जवळपास धाव सरी राखूची होती आणि त्याची सुरुवात इतकी दमदार केली कदाचित प्रसन्नाक सुद्धा अपेक्षा नव्हती. पण त्यानंतर क्रॅम्प्स, रेनी क्रिकेट असा पावसाळी क्रिकेट, त्यामुळे बऱ्याच खेळाडूंनी पाणी आजच्या दिवसात कमी पिला आणि जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी कमी होतात तेव्हा क्रॅम्प्स येण्याची वारंवार घटना घडतात. सगळ्या खेळाडूंका विनंती आहे, आपल्या शरीरातलं पाणी मेंटेन ठेवा. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असा पाणी. हे ॲक्शन रिप्ले बघा. स्ट्रेच केल्यानंतर लगेच विवळत खाली पडलेलो प्रितेश आणि त्यानंतर विकेट किपरने ते केलेलं सहकार्य. ही खिलाडू वृत्ती होती.
आपलं प्रतिस्पर्धी जरी असलो तरी तो पहिलो माणूस असा, आपलं मित्र असा, ही भावना, आणि ही भावना संपूर्ण जगात आमच्या मुंबईकर क्रिकेटरांनी दाखवली. वापसी केली प्रसन्न डॉट बॉलवर. गती परिवर्तन, यावेळी सुद्धा मिडल खूप सुंदर आणि मिड विकेटच्या छपरावरचून इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग. धर्मवीर चषक सिक्सर. अगदी मधल्या एसटीवर पण प्रितेश आधीच थोडस बाहेर गेलेलो. प्री डिटरमाइंड शॉट. मिड विकेट क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल झालो. स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेट सरवलं. मिड ऑन थोडंसं मिड विकेटवर लॉंग ऑन असा, मिड ऑन असा, लॉंग ऑफ सुद्धा असा. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग एक तैनात केलो. कव्हर्स मध्ये शॉर्टवर एक खेळाडू असा. थोडीशी वेगळी क्षेत्ररक्षणाची शैली. आणि स्क्रीन बघा, ही नारी शक्ती जणू काय संत जनाबाईचा स्वरूप आमच्या व्यासपीठावर आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपस्थित. या सगळ्या माता भगिनींचा सुद्धा देव फ्रेंड्स वांद्रे आणि विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. या एक्स्ट्रा बरोबर वाढलेली आणि वधारलेली धावसंख्या 12 रनचावर. फक्त 3 बॉल सरले. 15ची धाव सरासरी ठेवची होती आणि 3 बॉलमध्ये 15 ही एक आक्रमक सुरुवात. प्रितेश जोशी तयार. दबाव दबाव 3 बॉलमध्ये 2 षटकारांचा दबाव प्रसन्नावर जाणवताना आतापर्यंत भल्या भल्या मोठमोठ्या बॅटरवर ज्यांनी अंकुश ठेवलो, वाढत्या धावसंख्येत ज्यांनी लगाम घातलो, तो प्रसन्न सध्या निराश आणि हताश आपल्या बॉलिंग मार्कवर. कारण समोर प्रितेश जोशीन मारलेले सलग 2 सिक्सर अजूनही जणू काय त्याच्या मनात रुंजी घालताना. ते षटकार अजूनही प्रसन्नाक दिसत असत. जणू काय मोंगलांका दिसणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे संताजी आणि धनाजी, त्यांच्या घोड्यांका सुद्धा पाणी पिताना हे संताजी धनाजी दिसायचे. कदाचित तसेच ते 2 सिक्सर प्रसन्नाच्या समोर डोळ्यासमोर नाच करताना. तो एक फास्टर वन फुल टॉस तर होतो, पण बऱ्याच वेळा फुल टॉस बॅटरसाठी घातक ठरता. कारण बॅटर अशा फुल टॉस साठी तयार नसता आणि नेमकं त्यावेळी जेव्हा फुल टॉस येता तेव्हा तो जास्त धोकादायक बनता. यष्टांच्या मागे खूप सुंदर विकेट किपिंग. डॉट बॉल साठी चेंडू स्थिरावलो, निर्धाव रवलो. 15 ह्यो धावफलक आणि त्यानंतर मागे वळून बघा. प्रितेश जोशी क्लीन बोल्ड. प्रितेश जोशी बाद झालो. 5 बॉल मध्ये त्यांनी केले 12 रन. एकदा परत ऍक्शन रिप्ले बघूया. प्रोलिंक स्पोर्ट्सला विनंती असलेली प्रितेश जोशीचो विकेट आपण दाखवूया. हे बघा, प्रसन्नाचा बॉल खोलवर टप्प्यातो जाताना यष्टे उद्ध्वस्त. सलग 2 षटकार मारलेले प्रितेशने, पण 2 षटकार मारताना त्याच्या पायात इलेलो वात. नशिबान केलो घात आणि ऐनवेळी पायात इलो वात. प्रसन्नाक मिळाली सफलता. प्रितेश जोशी माघारी. पहिल्या विकेटचं पतन. या विकेटची प्रतीक्षा होती ती महत्वाची विकेट प्रसन्नान मिळवून दिली. यश प्रसन्न झाला प्रसन्नावर. एक आक्रमक सुरुवात जी अपेक्षित होती ती प्रितेशने करून दिली. 59 धावांचा पाठलाग, पण हे 59 करतानाच डोळ्यासमोर 60 किंवा 61 ह्यो आकडो असतलो. कारण ह्यो आकडो खूप महत्वाचो असा. या 2 मॅच मध्ये जी टीम हायएस्ट स्कोर करतली तिका मिळतली एक बाय या महत्वाच्या पुढच्या राऊंड साठी. डॉट बॉल बरोबरच पहिल्या षटकाची झाली सांगता. रिक्वायर्ड रन रेट होता 15 विजयासाठी. 15 पेक्षा थोडा कमी आणि अगदी जवळपास धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा.
ज्या पावसाची सकाळपासून वाट बघी होतो, तो बहुप्रतीक्षित पाऊस एक हलकीशी सर मैदानावर. आणि ज्यावेळी रेनी क्रिकेटमध्ये सुद्धा पाऊस येता तेव्हा बॅटिंग करणारी टीम थोडीशी नाराज होता, कारण पावसाच्या पडणाऱ्या सरींबरोबर या चेंडूवर नजर स्थिरावणं, रनिंग बिटवीन द विकेट सांभाळत धावा पूर्ण करणं, ही गोष्ट थोडीशी अजून कठीण बनता. हे उघडलेले रंगीबिरंगी छत्रे आणि या छत्र्यांबरोबरच आता तुमका आठवण येतली कुणालभाईंची. दरवर्षी कुणालभाई तुमच्या सगळ्यांसाठी छत्र्यांचं वाटप करतात. आणि जेव्हा जेव्हा हे पाऊस येताना तेव्हा आवर्जून कुणालजी तुमची आठवण येता, कारण बऱ्याच जणांकडे कुणालजींच्या मार्फत पोचलेली छत्री असा आणि ती छत्री उन्हात आणि पावसात सुद्धा तुमचं संरक्षण करतानाच तुमच्या लाडक्या युवा विभाग प्रमुखाची तुमका आठवण करून देता. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 15 ह्यो धावफलक, 59चा टार्गेट, पण डोळ्यासमोर टार्गेट 60 किंवा 61चा. पहिल्या यशस्वी पण थोड्याशा महागड्या षटकाच्या सांगतेनंतर गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर विकी भोईर, रफ्तार का सौदागर, यापूर्वीच्या मॅचचा हिरो, धारावे एक्सप्रेस या टोपण नावान प्रसिद्ध. आज ही एक्सप्रेस या रुळावर धडाडण्याची प्रतीक्षा असा. समोरच्या टीमला आणि समोरच्या टीमच्या बॅटरना यार्डात नेण्यासाठी सज्ज असा. 7 ते 8 पावलांचा छोटासा रनअप. राईट हँड ओव्हर द विकेट, विकी सज्ज आणि स्ट्रायकर एंडवर अक्षय पाटील. यापूर्वीच्या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 35 रन्स करणारो अक्षय, यावेळी मात्र ते कमी आला जीवदान पहिल्याच बॉलवर. आणि हा जीवदान किती महागडा ठरतला. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होतो. रबर बॉल अजून थोडं या स्थितीमध्ये धोकादायक बनता. आणि अक्षयला जीवदान देणं ह्या नेमक्या काय असा, कारण अक्षय असो खेळाडू असा जीवदान मिळाल्यानंतर तो मारता कमी आणि घसटता जास्त. बघूया या मिळालेल्या जीवदानाचा कसपो वसपो आणि उपयोग. हे बघा ऍक्शन रिप्ले, पोझिशन तर बनवलेली, शेवटच्या क्षणी नशिबाची साथ मिळाली आणि त्या नशिबाच्या साथीच्या जोरावर अक्षय मैदानावर सज्ज. यावेळी राहुलच्या बॅटमधून सिंगल मिळालो. एकेरी धावेनिशी बदललेलो धावफलक 17 या रन्सावर. 59चा टार्गेट. पहिली बॅटिंग करताना रायगड ग्रामीण कृष्णा 11 संघ. या वर्षाच्या रेनी क्रिकेटसाठी, टेनिस क्रिकेटसाठी रायगड ग्रामीणने जबरदस्त कामगिरी केली. शहरी क्रिकेटर समोर एक वेगळा स्वतःचा आव्हान उभ्या केला आणि आव्हान बघून ग्रामीण संघ नक्की खुश असतले. टीमवर यावेळी परत एक शॉर्ट पिच, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. शॉट तर खूप सुंदर होतो, दिशा मात्र थोडीशी भरकटली. या बॉलवर मिळालो सिंगल. राहुल कश्यप, त्या कश्यप ऋषींच्या नावावरून भारताचा स्वर्ग म्हणजे काश्मीर स्थित असा तो राहुल कश्यप. 3 बॉलमध्ये त्यांनी केले 2 रन. 15 बॉलमध्ये 41ची गरज. कनेक्शन तर झाला मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली. आणि यावेळी कोणतीही चूक न करता राहुलचं झेल टिपलो गेलो. दुसऱ्या विकेटचा पतन 18 रन्सावर. 18 for 2 while chasing the target of 59. राहुल कश्यप माघारी परतले. 4 बॉलमध्ये त्यांनी जमवले 2 रन. जीवनदानानंतर अपेक्षा होते राहुल कडसून, पण राहुलने निराशा केली आणि राहुलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बॅटर्स नेम प्लीज सुदर्शन जाधव. हा सुदर्शन मैदानावर भिरभिराचा ही अपेक्षा असलेली सुनीता स्मृती ठाणे संघाची. जसं चंदू सरांनी सांगितलं, या स्पर्धेत सगळ्यात शेवटची एंट्री असा या टीमची, पण लेट जरी असली तरी ग्रेट असा. आणि ती आता थेट होण्याची अपेक्षा असा. पण समोर रायगड ग्रामीण कृष्णा 11.
उस्मान पटेलने इल्या इल्याच मारलेलो तो सिक्सर परत एकदा जुन्या उस्मानची त्या वाघाची आठवण तुमका करून देताना सुदर्शनचो 1 रन आणि त्यानंतर भिरभिरला सुदर्शन चक्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन बॉलवर बघूया डिसिजन पेंडिंग असा पंचांचो 1 असा की 6 असा तब्बल 5 रन्सांचो फरक पडतो या शॉटवर आणि त्यामुळे पंचांकडे सुद्धा मोठी जबाबदारी डिसिजन अजूनही अवेटेड बॉलवर नेमक्या काय झाला शॉट तर खूप सुंदर होता बॅटरने घेतलेली गिरकी होती दोनही बाजून केस लढवली जाता दोनही बाजून साक्षी पुरावे देण्याचा प्रयत्न होतलो पण सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येता बघूया आणि सुप्रीम कोर्ट मैदानावरचा अंपायर आर दी सोल जजेस ऑफ द गेम चालू असा चेसिंग 59 रन्सांचा सुनीता स्मृती ठाणे संघाकडून पहिल्या 5 मॅच नंतर सर्वोच्च धाव संख्या उभारलेलो कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कंधारी प्रतिष्ठान बांद्रा संघ आजच्या दिवसात 78 या सर्वोच्च धाव संख्येमुळे एक बाय त्यांना मिळाली आणि त्यामुळे यानंतरची मॅच होतली याच टीमची कारण दुसऱ्यांदा जेव्हा बाय मिळतली तेव्हा या पहिल्या बाय मिळालेल्या टीमचा विचार केला जाऊचो नाही त्यामुळे आता उरलेल्या 4 टीममध्ये ती संधी होती पण त्यामध्ये सध्या तरी श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर संघ बॅकफुटवर असा कारण 55 धावांचा पाठलाग करताना एनपी स्पोर्ट परिपॅकर संघात शेवटच्या बॉलवर मारलेलो सिक्सर 60 रन आणि या बॉलवरचो डिसिजन पंचांचो फक्त 1 रनचाचो शॉट तर खूप सुंदर होतो उंच होतो उत्तुंग होतो लांब लचक होतो अपेक्षा षटकाराची होती पण मिळालो फक्त 1 रन मालवणीत सांगायचा तर लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही पण या मुंबईचा वैशिष्ट्य असा या वडापावचा श्रीमंतातलो श्रीमंत आणि गरीबातलो गरीब सुद्धा या मुंबईत वडापाव खाऊनच त्यांनी दिवस काढलेले असत आणि म्हणूनच जगातल्या सर्वोत्कृष्ट सँडविच मध्ये 13व्या क्रमांकावर आमचं मुंबईचं वडापाव स्थित असा ही सुद्धा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे स्कोरबोर्ड बघा 20 रन्स 2 विकेट बाद झालेले बॅटर असतात प्रितेश ज्यांनी बनवले 5 बॉलमध्ये 12 राहुल 4 बॉलमध्ये 2 सध्या सुदर्शन नॉट आउट 2 बॉलमध्ये 2 रन्सावर आणि अक्षय 1 रन्सावर वीस या धावसंख्येवर धावूया परत मैदानाच्या दिशेन 59 रन्सांचा पाठलाग मयूर वाघमारे बॉलिंग मार्कवर देवत एक्सप्रेस पनवेलच्या या खेळाडूचा सुद्धा कौतुक असा मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडून सुद्धा गाजवले खास करून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आजही मयूरच्या खेळाची आणि त्याच्या कामगिरीची आठवण केली जाते आणि खास करून वरिष्ठ खेळाडू बाद केल्यानंतर त्याचा गाजलेला आता सेलिब्रेशन ज्या सेलिब्रेशनने मयूर वाघमारे या नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला ती देवत एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल नेल्सन पिगर स्कोरबोर्डवर 2-2-2 22 रन 2 विकेट 11 बॉल रवले शिल्लक 37 धावांची गरज आणि आता या 11 बॉल मध्ये तुमका मैदानावर तुमच्यामध्ये पुष्पा संचार उचू लागतलो धुरंधर तुमका दाखवतो लागतलो पण यावेळी मयूर वाघमारे दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा गोविंदा गोविंदा म्हणून पायाखाली कोकणात काराट चिरडला जाता त्या क्षणाची त्यांनी आठवण करून दिली ऍक्शन रिप्ले बघा प्रो लिंक स्पोर्ट्सवर शॉट किती ताकदवान आणि बघा मयूरची कामगिरी वाचवल्या आपल्या टीमसाठी मयूरने किमान 2 रन आणि हे वाचवलेले प्रत्येक रन्स टीमला महत्वाचे ठरतले 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता वादळ अपेक्षित असा मैदानावर शॉर्ट पिच मिड विकेटच्या दिशेन आणि त्या वादळ घोंगावण्यात झालेली सुरुवात येरे दिसा आणि भर्रे पोटा धर्मवीर चषक सिक्सर
कडसून ज्या बॉलची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून आणि अक्षयने मारलेलो एक लांब लचक षटकार. सुरुवात झाली वादळ घोंगावण्यात. 9 बॉल शिल्लक, 31 ची गरज. रन झाले 28. 28 for 2 रिक्वायर्ड 31 from 9. अक्षय 4 बॉल मध्ये 9 रनचावर. सुदर्शन 2 बॉल मध्ये 2 रनचावर. दबाव परावर्तित झालो मयूरवर. राईट हँड राऊंड विकेट, इनसाइड आउट. कव्हरच्या कपडा बरसून इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग. स्वर्गीय आणि स्वप्नील षटकार. अंक तोंड दिला. त्याच पश्चिम किनारपट्टीवर आज बांद्र्याच्या मैदानावर अक्षय पाटील नावाचा वादळ. सलग 2 षटकार, ते सुद्धा मयूर वाघमारेच्या समोर. 5 बॉल मध्ये 15 रन्स अक्षयची कामगिरी. चालू असा पाठलाग 59 रनचा अंचो. 8 मध्ये 25 ची गरज असताना एक सुंदर रनिंग कॅच. मयूरने मिळवली विकेट. सलग 2 षटकार मारणारो अक्षय माघारी परतलो. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी म्हणीची आठवण करून देत. पण अक्षयची जर बॅटिंग आवडली तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया अक्षय पाटील या नावासाठी आणि घोंगावलेल्या वादळी कामगिरीसाठी. वेल प्लेड अक्षय. धावत जाऊन कॅच घेण्यात सुद्धा रबर बॉलवर मोठी कठीण गोष्ट अगदी सार्थ बनवली या फिल्डरने. महत्वाची विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. मयूर वाघमारे पार्टनरशिप ब्रोकर ही आपली बिरुदावली त्यांनी सार्थ ठरवली. ऍक्शन रिप्ले बघा. राऊंड विकेट. थोडस वेगवान चेंडू होतो. मिडल झालो असो वाटत होतो. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होतो. त्याच वेळी डीप मिड विकेटच्या दिशेने खूप सुंदर क्षेत्ररक्षण. अक्षय बघा पुरी पॉवर हिटेड. शरीरावर ताणलेले सगळे शिरा. मनगटाची ताकद. बायसेप अगदी फुललेले. पण शेवटच्या क्षणी दर्जेदार क्षेत्ररक्षकान अक्षयची खेळी समाप्त केली. का म्हटलं जाता क्षेत्ररक्षकांका बॉलरचो पाठी राखो ता दाखवला या फिल्डरने. चैतन्य पाटील या फिल्डरचं नाव असा आणि नावाप्रमाणेच त्यांनी चैतन्य आपल्या टीम साठी निर्माण केला. अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सिद्धेश नागटी. समोर मयूर वाघमारे. ड्राईव्ह तर असा लगॉपच्या दिशेन. प्रोटेक्शन डीप मध्ये. एक सिंगल या बॉलवर. 35 ही धाव संख्या. 3 षटकांची सांगता आणि आता उरले शेवटचे 6 बॉल म्हणजे अर्धो डझन. आणि अर्ध्या डझन बॉल मध्ये तुमका करूचे असत 2 डझन रन. रिक्वायर्ड 24 फ्रॉम जस्ट 6. आतापर्यंत प्रसन्न पाटील 15 रन्स त्यांनी खर्च केले. एक महत्वाची विकेट. विकी बोईर ज्याने एका ओव्हरीमध्ये दिले फक्त 5 रन. मयूरने 1 विकेट मिळवली खरी पण खर्च केलेले 15 रन. आणि आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. 24 रन्सांची गरज. आणि शेवटच्या 6 बॉलसाठी बॉलिंग मार्कवर अंगद पाटील. राऊंड विकेट. स्लोअर बनने अंगदने सुरुवात केली. एक सिंगल फक्त या बॉलवरचो. आणि एका सिंगल नंतर मैदानावर सुदर्शन. ज्या सुदर्शन चक्राची करामत आपण महाभारतात बघितली. जैन रथाचा वध करताना याच सुदर्शनाची भूमिका सुद्धा महत्वाची होती. पण ता सुदर्शन मैदानावर फिरताला की नुसती बॅटच फिरतली. कोकणाची लोककला म्हणजे दशावतार आणि त्या दशावतारातले 2 सुप्रसिद्ध नाट्यप्रयोग असत
एक गदा पर्व आणि एक सुदर्शन प्रताप. आज याच सुदर्शनला लावचा लागतला. सुदर्शन प्रताप गदा पर्व तेका दाखवची लागतली. हे वाईट बॉल निशी लक्ष थोडासा समीपिला. शेवटचे 4 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 37 यो धाव फलक, 59 चो पाठलाग. अंगद बॉलिंग मार्कवर. एका बाजून रामायणाचा सुदर्शन, रामायणाचा अंगद आणि दुसऱ्या बाजून महाभारताचा सुदर्शन. आणि या महत्वाच्या मॅच मध्ये नेमक्या कोणत्या पात्राचा विजय होतलो, रामायणाच्या की महाभारताच्या? रवले शेवटचे 3 बॉल, 22 धावांची गरज. सामन्याचा निकाल जवळपास झुकलेलो. औपचारिकता बाकी असा की एक चमत्कार होतलो. अजून एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये अंगद पाटीलने वेगापेक्षा अचूक टप्प्यावर जास्त भर दिलो. 24 धावांची गरज होती शेवटच्या 6 बॉलमध्ये, पण आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केले फक्त 2 रन आणि सामन्याचा निकाल आपल्या टीमच्या बाजून झुकवलो. मिड विकेटच्या दिशेने षटकार तर इलो, पण या षटकाराक बरोच उशीर झालो. वराती मागसून घोडा ही कोल्हापुरी भाषेतली एक म्हण बऱ्याच जणांनी ऐकलेली असलेली. या षटकारान थोडंसं आत्मसन्मान जागृत होतलो. कुंकाई शितलाई विटावा, अर्जुन कंधारी प्रतिष्ठान बांद्रा. कॅप्टनला विनंती असा लगेच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊचा. कॅप्टन अर्जुन कांधारी. स्लोअर 1 ने इनिंगची आणि सामन्याची समाप्ती. 58 धावा करून या 58 धावांचा खूप सुंदर संरक्षण केला रायगड ग्रामीण कृष्णा 11 टीमने. अभिनंदन रायगड ग्रामीण कृष्णा 11. सुनीता स्मृती ठाणे या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमका सुद्धा तुमच्या पुढील उज्ज्वल शुभेच्छा देऊन मायक्रोफोन सुपूर्द करताय चंदू शेटे सरांकडे. चला टॉस साठी यायचं आहे. रायगड ग्रामीण टॉस साठी यायचं आहे. योगेश पवार विजयी संघामधील सामनावीर पुरस्काराचे मानकरी आहेत. आणि अक्षय पाटील पराभूत संघातील सामनावीर आहे आणि विजयी संघातील सामनावीर आहेत योगेश पवार. आणि चला आपण टॉस करत आहोत. शुभ हस्ते केला जाईल टॉस. योगेश पवार आपण विनंती असेल या ठिकाणी या. आणि त्याचबरोबर विनंती असेल अक्षय पाटील मोन्या आणि योगेश पवार आपण यायचंय. आपण हा योगेश भाऊ या. योगेश दादा, शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. अक्षय पाटील आपण देखील यायचं आहे. सामनावीरासाठी मोहिल स्पोर्ट्सचं एक टी शर्ट आहे, JR थॉमसची कॅप, SSS सी साई स्पोर्ट्सचं एक टी शर्ट आहे, जुनो स्पोर्ट्सचं एक टी शर्ट आहे, फोर स्पोर्ट्सचं एक टी शर्ट आहे, BSS एक सँडो आणि स्पोर्ट फ्लॅगची
एक टी शर्ट आहे, असे पुरस्कार आहेत. विजयी संघातील योगेश पवार जे महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट सुद्धा खेळलेले आहेत. डी.वाय. पाटीलसाठी देखील दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलंय. या स्पर्धेमध्ये काही वर्षापूर्वी त्यांनी मालिकावीराची मोटरसायकल सुद्धा जिंकली आहे. याच मैदानात 6 चेंडू 6 षटकार सुद्धा मारलेले आहेत. असे रायगडच्या पेनचे दिग्गज खेळाडू योगेश पवार यांना हा पुरस्कार दिला जातोय. पराभूत संघामध्ये अक्षय पाटील. अक्षय पाटील पराभूत संघातील अक्षय पाटील सामनावीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. अक्षय पाटील, अक्षय पाटील प्लीज लवकरात लवकर इकडे दाखल व्हा. अक्षय पाटील, ठीक आहे हरकत नाही, आपण नंतर देऊ. हा गाणं लावा.